मुंबईतील मलबार हिल जलाशय दुरुस्ती प्रकल्पासाठी मनपाकडून प्रस्तावित पाण्याच्या टाकीवरून वाद निर्माण झालेला आहे। तसंच 52 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या पर्यायी पाण्याच्या टाकीवरून हा वाद निर्माण झालाय। स्थानिक रहिवाशांनी हा प्रकल्प अनावश्यक आहे असं म्हटलंय। तसंच हा सार्वजनिक पैशांचा अपव्यय असल्याचा सुद्धा आरोप स्थानिकांनी केलाय। मुंबई शहरातील महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मलबार हिल येथे जलाशयाची टाकी उभारण्याचा जो मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे त्या प्रकल्पाला आता स्थानिक नागरिकांकडून कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतोय आणि हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळतोय। सध्या मी मलबार हिल या ठिकाणी आलेली आहे। जे हे गार्डन आहे या गार्डनच्या बाजूची जी झाडं आहेत ती झाडं या जलाशयाच्या टाकीसाठी तोडली जाणार आहेत आणि त्याच्यावरूनच हा वाद रंगलेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका आयुक्त ज्या आहेत अश्विनी भिडे यांना देखील स्थानिकांनी पत्र लिहिलंय आणि या संदर्भात बैठक घेण्याची मागणी देखील केलेली आहे। आपण जर पाहिलं तर बाजूलाच याच्या हँगिंग गार्डन आहे आणि जो मागचा त्याचा भूखंड आहे त्या भूखंडावर ही जलाशयाचा पर्यायी टाकी म्हणून उभारली जाण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे। 2023 पासून हा प्रकल्प हाती घेतलाय। मात्र जे झाडं तोडण्याचं काम आहे त्यामुळे या प्रकल्पाला सातत्याने विरोध होतोय। ही अगदी जुनी झाडं आहेत। जी झाडं होती ती आता 78 वर आलेली आहेत आणि 76 ते 78 झाडं ही आता या प्रकल्पासाठी तोडली जाणार आहेत। आज मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन देखील केलेलं आहे आणि बैठक देखील होणार आहे। वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडून देखील विरोध केला जातोय। मात्र पालिकेकडून प्रस्तावित असलेली 52 दशलक्ष लिटर अशी ही प्रतिदिन क्षमतेचा पर्यायी मार्ग म्हणून या टाकीचा वाद आता आपल्याला पाहायला मिळतोय। 76 ते 78 झाडं तोडण्याला परवानगी दिली मात्र त्यावरून देखील अजूनही वाद सुरू आहे। आज जी बैठक होणार आहे त्या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय आणि ही जलाशयाची टाकी आहे ती उभारली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।